एकदम झणझणीत आणि धाबा स्टाईल अशी अख्खा मसुरा बनवणार आहे। मसुरा स्वच्छ धुवून 2 तास पाण्यात भिजवून घेतलेले आहेत। कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकून भिजवलेला मसुरा आणि थोडंसं मीठ टाकून शिट्ट्या काढून घेणार आहे। 2 कांदे, 1 टॅमॅटो, 2-3 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, 2-3 मिरच्या, थोडंसं खोबरं हे सर्व एकत्र करून भाजून घेतलेलं आहे। या मसाल्यामध्ये थोडंसं धने जिरे पूड टाकून बारीक करून घेतलेलं आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून थोडासा कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टॅमॅटो, बारीक केलेला मसाला टाकून चांगलं परतून घेऊया। अर्धा चमचा हळद, 2 चमचे घरचा लाल तिखट मसाला, 1 चमचा रंग येण्यासाठी काटदरे किंवा एव्हरेस्ट लाल तिखट मसाला टाकून चांगलं भाजून घेऊया। मी इथे 2 चमचे अख्खा मसूर मसाला घेऊन दुधामध्ये मिक्स करून वापरलेला आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्या। चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा तीळ टाकून घेऊ। 5 मिनिटं मसुरा चांगला शिजल्यानंतर गरम गरम चपाती किंवा फुलक्यासोबत टेस्ट करू। लिखूंगा जे लिखने में बैठ गया तने तो पक्का मैं किताब लिख